मित्रांनो, भारतामध्ये लोकशाही आली आणि लोकशाही आल्यानंतर निवडणुका लागायला लागल्या. निवडणुका लागल्यावर बऱ्याचशा देशातल्या नागरिकांना आपणही नेता बनावं, आपणही राजकारण करावं आणि आपणही सत्तेत यावं आणि आपणही मंत्री बनावं किंवा आपणही सत्ता भोगावी, अशी बऱ्याचशा मनामध्ये संकल्पना येऊ लागली आणि बरेचसे नेते उदयास आले आणि अनेक नेते उदयास आले. खरं तर स्वातंत्र्य काळामध्ये अनेक लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं होतं आणि बलिदान देऊन हे स्वतंत्र भारताच्या पदरात पडलं होतं. परंतु त्याच्यानंतर मात्र ज्यांना ज्यांना सत्तेची डोहाळी लागली आणि सत्ता भोगण्यासाठी जे जे काही खाल्ल्या पातळी येऊन काही कामं करायला लागली, त्याच्यानंतर जनता त्यामध्ये काही भरडली जाऊ लागली. आता हे सारं व्हायला लागलं आणि त्यामध्ये काही चांगले नेते सुद्धा, म्हणजे जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नेते वेगळे, परंतु चळवळीतून नेता घडलेले वेगळे. फरक एवढाच असतो की जी माणसं मुळातच ज्यांचा राजकीय घराणा आहे किंवा ज्यांना काहीच कमी नसतं किंवा आपल्या आई वडिलांच्या आजोबांच्या आशीर्वादानं आपण जे नेते होतात, त्यांना सर्वसामान्यांचा तळागाळातलं त्यांचा अभ्यास नसतो, म्हणजे त्यांना त्याची गरिबांची कदरही नसते. परंतु जी लोक चळवळीतून पुढे येतात, मुळातच चळवळीतला नेता हा गोरगरिबांच्या सेवेसाठी तो घडतो, तो तयार होत असतो आणि तो सेवा करत असतो आणि त्यातून घडलेले काही नेते असतात. आता आपण ज्यांना सत्तेचं डोहाळं लागलंय किंवा ज्यांनी सत्ता भोगली किंवा ज्यांची आज्यापांज्यापासून सत्ता होती, ते नेते आपण पाहिले आणि चळवळीतून पुढे आलेले नेते सुद्धा आपण पाहिले. परंतु मी आता एक आज अशा नेत्याबद्दल बोलणार आहे की तो नेता या सर्व नेत्यांपेक्षा वेगळा आहे. आणि वेगळा कशासाठी म्हणतोय मी, तर बऱ्याचशा नेत्यांनी म्हणजे सर्वच नेत्यांनी विवाह केले, त्यांना मुलं जन्माला घातली त्यांनी आणि त्या मुलांना पुन्हा कसं राजकारणात सेटल करता येईल त्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुलगा असो मुलगी असो त्याला सुद्धा राजकारणात कसं घेता येईल असा प्रयत्न केला. परंतु मी ज्या नेत्याबद्दल आज बोलणार आहे त्या नेत्यांनी मात्र लग्नच केलं नाही, अविवाहित राहिले. ते म्हणजे आता त्यांना खरं तर त्यांचा मूळ गाव सातारा जिल्हा तालुका आहे, जिल्हा सातारा आहे, तालुका मान आहे आणि मान तालुक्यात पडसावळे हे गाव आहे. आता त्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव आहे महादेव जगन्नाथ जानकर. खरं तर हे नाव आज भारताच्या राजकारणामध्ये गाजतंय, कारण नुसतं महाराष्ट्रात जरी त्यांचा जन्म झाला असला तरी महाराष्ट्राच्या बाहेर सर्वच राज्यामध्ये त्यांचा पक्ष काम करतोय. तिथं ते उमेदवार सुद्धा देत आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांच्या मागं पाठबळ मिळत चाललेलं आहे. त्याच्यामुळं आज आणि त्यांना नेमकं त्यांचं गाव का सांगायचं नाही, तर गेल्या 20-22 वर्षापासून हे नेते स्वतःच्या घरी गेले नाहीत. जरी त्यांचा जन्म एका खेडेगावात झाला असला, मेंढपाळाच्या घरात झाला असला, मेंढरांच्या वस्तीत झाला असला, तरी सुद्धा त्यांचं शिक्षण प्राथमिक शाळेत झालं. मात्र सांगलीच्या वालचंद स्कूलमध्ये त्यांचं अभियांत्रिकी शिक्षण झालं आणि अभियांत्रिकी शिक्षण होऊन सुद्धा त्या माणसाने खरं तर त्यांना मोठी नोकरी लागली असते. ती मोठी नोकरी घेऊन लग्न करून बायका मुलं घेऊन सुखात जगू शकले असते. इथं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देईल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा परदेशातनं डिग्र्या घेऊन आल्यानंतर त्यांना मोठी नोकरी मिळली असती, मोठ्या पगाराची. त्यांचं कुटुंब सुखात जगलं असतं. आज समाजाची सेवा करता करता स्वतःच्या मुलांकडे लक्ष देता आलंय. त्यांची मुलं गेली, पत्नी गेली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी सुद्धा गेली. परंतु एवढं सारं गेलं तरी सुद्धा मी जर नोकरी करत बसलो, मी माझंच कुटुंब घेऊन बसलो, तर माझ्या समाजाचं काय, हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडला आणि त्यांनी समाजाची सेवा केली, समाजाला न्याय दिला. आज जो समाज म्हणण्यापेक्षा सर्व भारत देशाला त्यांनी जो न्याय दिला, त्यात सर्वच गोरगरिबांना न्याय मिळतोय. मुली शिकतायत, गरिबांना त्यांच्या लिहिलेल्या घटनेमुळं लोकांना न्याय मिळतोय. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे लोकांवर संस्कार मिळत आहेत आणि लोकशाहीमुळे लोकांना हक्क दिला गेला. एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. जर ते नोकरी करत बसले असते किंवा स्वतःचं हित बघत बसले असते, हा न्याय मिळला नसता. त्याच पावलावर पाऊल देऊन म्हणजे भारतात महाराष्ट्रात जे काय महापुरुष घडले, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा ज्योतिबा फुले असतील किंवा अहिल्याबाई होळकर असतील, या सर्वांच्याच पावलावर पाऊल देऊन महादेव जानकर हे सुद्धा आज त्यांनी सुद्धा अविवाहित राहून, जर मी लग्न केलं तर मी संसारात गुरफटला जाईल,
मला लग्न करायचं नाही, समाजातल्या खचलेल्या पिचलेल्या मागासलेल्या लोकांची मला सेवा करायची आहे आणि त्या लोकांना मुख्य प्रवाहात मला आणायचं आहे. आणि जर मी हे करायचं असेल, मी जर लग्न करून बसलो, संसार करत राहिलो, तर मी हे करू शकणार नाही. परंतु ह्या माणसाने एवढा मोठा त्याग केला आणि या त्यागातून राष्ट्रीय समाज पक्ष उभा राहिला. त्यांनी सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालयात सुद्धा त्यांना त्याच वेळेस त्यांना राजकारणाचा समाजकारणाचा छंद होता, तिथं त्यांनी पद मिळवलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी यशवंत सेनेमध्ये सुद्धा काम केलं, परंतु काही कारणाने यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन केली गेली आणि त्याच्यानंतर 2003 मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. खरं तर कुणाला तरी बाळकडू मिळालं असतं, कुणाला तरी प्रभाव मिळाला असतो, कुणाला तरी एखादं पुस्तक वाचून, एखादा महापुरुषाचा चरित्र वाचून किंवा एखाद्या नेत्याचं चरित्र वाचून किंवा त्याचं गुण पाहून माणसं प्रभावित होतात. तसेच महादेव जानकर यांचा जन्म 19 एप्रिल 1968 साली जन्म झाला. तेव्हापासून त्यांना कळायला लागल्यापासून ते अथक समाजसेवेसाठी आहेत. शिक्षण घेतलं, नोकरी लागली असली तरी सुद्धा पण त्यांनी समाजसेवा पत्करली आणि 2003 साली त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. त्यांचे गुरु उत्तर प्रदेशचे कांशीराम म्हणजे बहुजन समाज पक्षाचे नेते. बहुजन समाज पक्षाचे नेते कांशीराम ते सुद्धा अविवाहित होते. त्याच्यामुळं त्यांनी महादेव जानकर यांना पुत्र मानलं होतं आणि मायावती यांना त्यांनी कन्या मानलं होतं. हे मानसपुत्र आणि मानसकन्या. महादेव जानकर यांनी महाराष्ट्रात गावोगावात, खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांवर बिगर वाहनाचं चालत जाऊन, मोटरसायकलवरला हात करून त्यांनी घराघरात जाऊन स्वतःची ओळख निर्माण करून दिली. आणि ओळख निर्माण करून देताना ते सांगायचे, एखाद्या वस्तीवर जायचे म्हणजे नमस्कार, मी महादेव जानकर, भावी पंतप्रधान. लोक त्यावेळेस हसायचे, गाव बी हसलं. परंतु ज्यावेळेस महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून असंख्य लोकांचा पाठिंबा मिळाला, असंख्य मतं मिळवली आणि त्यांना दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये दुग्धविकास मंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर लोकांना वाटायला लागलं, अरे खरंच ही वेगळं काहीतरी स्पार्क आहे, वेगळी काहीतरी ताकद आहे, वेगळी काहीतरी शक्ती आहे. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर भारत देशाच्या अनेक राज्यामध्ये त्यांच्या पक्षानं तिकडे वाटचाल सुरू केली. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांची तिथं शीट उभा केली. कांशीराम हे ते गुरु होते आणि कांशीराम यांचा पक्ष होता बहुजन समाज पक्ष आणि यांचा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष. राष्ट्रीय समाज पक्षानं आज चांगली भरारी घेतली आहे. आणि हा नेता असा आहे की जिथं भूक लागेल तिथं जेवायचं. कुणाच्याही घरी कुणाच्याही हातचं, बरेचसे नेत्यांना वेगळी सेवा करावी लागते, वेगळी त्यांना वेगळ्या पद्धतीने जेवण करावं लागतं. परंतु स्वतः मी अनुभव घेतला. परवा महादेव जानकर माझ्याकडे मुक्कामाला होते आणि माझ्याकडे मुक्कामाला आल्यावर मी म्हणलं, एवढा मोठा माणूस आपल्या घरी येतोय, माझ्या उंबऱ्याला पाय लागतायत, त्यांचं वेगळ्या पद्धतीने काय जेवण असतंय का? आमचे मित्र, त्या पक्षाचेच कार्यकर्ते तानाजी शिंगाडे यांनी फोन करून विचारलं की बाबा जानकर साहेबांना नेमकं कशा पद्धतीने जेवण द्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, हसले आणि त्यांनाच विचारा, साधा माणूस आहे, तुम्ही असं तसं ते खातात. मग मी जानकर साहेबांना फोन केला, म्हणलं साहेब तुम्ही माझ्या घरी येताय, मी भाग्यवान आहे, परंतु माझ्याकडून तुमची काय हेळसांड होऊ नये, मी साधा माणूस आहे. तर महादेव जानकर मला सांगितलं, म्हणजे अरे तू जे भाजी भाकरी खातो तेच मला घाल आणि विहिरीमध्ये पोहायला तशी सोय आहे का बघ, थंड पाण्याने मी आंघोळ करतो, म्हशीच्या गोट्यामध्ये मी झोपतो. खरं तर त्यांचा एक वेगळा इतिहास आहे की महादेव जानकर हे दुग्ध विकास मंत्री होते, कॅबिनेट मंत्री, तरी सुद्धा ते अनेक कार्यकर्त्यांच्या म्हशीच्या गोट्यात ते झोपलेत भेटायला गेल्यानंतर. जिथं झोप लागल तिथंच झोपायचं, जिथं भूक लागल तिथं जेवायचं, जिथं तहान लागल तिथंच पाणी प्यायचं. त्यात वेगळा कुठलाही त्यात विषय नाही असा नेता. आणि म्हणून ह्या नेत्याचं एक वेगळं स्थान आहे, वेगळं आदराचं स्थान आहे. शिवाय त्यांनी लग्न केलं नाही. आज त्यांचं वय 58 वर्ष आहे. अविवाहित राहून त्यांनी समाजाची सेवा केली आणि समाजाची सेवा करण्याचं कारण तर त्यांनी असं सांगतात की खचलेल्या पिचलेल्या समाजातल्या मागासलेल्या लोकांना, अडचणीतल्या लोकांना, गोरगरिबांना मला मुख्य प्रवाहात आणायचंय आणि माझ्या समाजातल्या अनेक लोकांना, म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रातली जी काही लोक असतील ती मागासलेली असतील, खचलेली असतील, पिचलेली असतील, की जी मागास आहे, जी मागं राहिलेत, मग ते अनेक जातीतली असते, वेगळ्या जातीतली, त्यांना मला नेता बनवायचंय किंवा त्यांना मला पुढे आणायचंय. हेच माझं महादेव जानकरचं भविष्याचं काम राहील असं त्यांनी मोठ्या मोकळ्या मनानं सांगितलं.
परवा माझ्याकडे मुक्कामाला होते आणि त्यांनी मला त्यावेळेस सुद्धा सांगितलं की माझं हे काम आहे. आणि खरं तर त्या माणसाच्या सानिध्यात जे कुणी जाईल, तरुण असो वयस्कर असो, त्यांच्या सानिध्यात गेला तो त्याचा झाला पाहिजे. त्यांचा ते विचार आहे. राजकारणात जरी असले, राजकारणी लोक वेगळ्या पद्धतीनं बोलतात एक, वागतात एक, बातमी एक, भाषणात वेगळंच. परंतु हा माणूस जो भाषणात बोलतो तसंच वागतो, तसंच लोकांमध्ये मेसेज देतो, तशीच बातमीत सुद्धा असतं जे रिअल आहे ते. आणि म्हणून समोर बसलेले लोक त्यांच्या भाषणाने प्रभावित होतात आणि त्यांच्या पक्षामध्ये सहभागी होतात. खरं तर हे आज मी व्हिडिओ कशासाठी केला मित्रांनो, याच माणसाचा आज आहे वाढदिवस. 58वा वाढदिवस आहे या माणसाचा. महादेव जानकर या नेत्याचा, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं थोडंसं त्यांच्याबद्दल बोलावं वाटलं म्हणून बोललो. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.